सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनगणना व BLOचे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकासाठी एक महत्त्वपूर्ण आपण माहिती घेऊन आलेलो आहोत. ती नक्की माहिती कोणती आहे हे पाहण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचं हे पत्र आहे आणि विषय आहे जनगणना व BLOचे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकाच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकात करण्याबाबत. तर आता पत्रामध्ये काय सांगितले ते आपण समजून घेऊया. पहा, जनगणना व BLOचे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकात करण्याबाबतचे अध्यक्ष शिक्षक महासंघ कोकण विभाग निमंत्रित सदस्य प्रदेश कार्यकारिणी भाजपा महाराष्ट्र यांचे 11 मे 2026 निवेदन माननीय शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाकडून संचालनास प्राप्त झालेले आहे. तर पहा, जनगणना व BLOचे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकात करण्याबाबतचं शिक्षक महासंघ कोकण विभाग आणि निमंत्रित सदस्य प्रदेश कार्यकारिणी भाजप यांचं एक पत्र शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना प्राप्त झालेलं आहे. आणि विषयांकित निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेल्यानुसार महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1998 सुट्टीच्या काळात काम केल्यास शिक्षकांना अर्जित रजा देता येते. तसेच या अर्जित रजेची नोंद शिक्षकाच्या सर्व्हिस बुकात करता येते. तथापि अनेक शाळांमध्ये या रजा सर्व्हिस बुकामध्ये मांडल्या जात नाहीत आणि शिक्षकांना या बदली रजेचा लाभ देत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. तर या पत्रामध्ये काय नमूद केलेलं आहे आपण या ठिकाणी पाहिलं की महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवा शर्ती जो नियमावली आहे 1980 त्यानुसार सुट्टीच्या काळात जे शिक्षक काम करतात तर त्या बदल्यात त्यांना अर्जित रजा देत असतात आणि त्यांच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकात देखील केली जात असते. तथापि अनेक शाळांमध्ये शिक्षकांना अर्जित रजा दिल्या जात नाही किंवा त्यांच्या सर्व्हिस बुकामध्ये नोंद केली जात नाही याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. आणि राज्यातील हजारो शिक्षकांच्या सेवा जनगणना तसेच BLO याच्या कामासाठी अधिग्रहित केल्या असून मे महिन्याच्या हक्काच्या सुट्टीतील शिक्षकांना हे काम करावे लागत आहे. तर आपल्याला सर्वांना माहित आहे की जनगणनेचं असो किंवा BLOचे कामे शिक्षक करत असतात आणि ते मे महिन्याच्या सुट्टीमध्ये देखील त्यांनी केलेलं आहे. तर रजेच्या कालावधीतील म्हणजे उन्हाळी हिवाळी सुट्ट्या काम केल्यास शिक्षकांना त्यांच्या सर्व्हिस बुक म्हणजे सेवा पुस्तकमध्ये नोंद करता येते आणि अशा कामासाठी अर्जित रजा मिळण्याचा अधिकार असतो. तर रजेच्या कालावधीमध्ये म्हणजे उन्हाळी सुट्टी असो किंवा हिवाळी सुट्टी असो या सुट्ट्यामध्ये जर शिक्षकांनी काम केलं असेल तर त्यांना त्या बदल्यात अर्जित रजा मिळतात आणि त्याची नोंद देखील सर्व्हिस बुकामध्ये केली जाते. हा त्यांचा अधिकार आहे. काम पूर्ण केल्यानंतर सेवेच्या पुस्तकात म्हणजे सर्व्हिस बुक या कालावधीची नोंद करणे अनिवार्य असते. म्हणजे शिक्षकाने जे सुट्टीच्या काळामध्ये जे काम केलेलं BLO असेल किंवा जनगणनेचं असेल तर त्यांनी जे काही काम केलेलं कालावधीची संपूर्ण नोंद सेवा पुस्तकामध्ये करणे अनिवार्य असते. अर्जित रजा सुट्टीच्या काळात काम केल्यास जितके दिवस काम केले आहे त्या प्रमाणात अर्जित रजा कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा केली जाते. त्याची नोंद सर्व्हिस बुकात केली जाते असे नमूद करण्यात आले आहे. पण अर्जित रजेचा जो नियमावली आहे त्यानुसार सुट्टीच्या काळात शिक्षकांनी जे काय काम केलं असेल जितके दिवस काम केले आहे त्या प्रमाणात अर्जित रजा त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात आणि त्याची नोंद सर्व्हिस बुकामध्ये केली जाते. तर विषयांकित निवेदनाबाबत ही बाब धोरणात्मक स्वरूपाची असल्याने या अनुषंगाने पुढील कारवाईसाठी सविनय सादर. तर या पत्रावरून आपल्याला असं समजतं की जनगणना व BLOचे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकात करणे अनिवार्य आहे आणि त्यानुसार पुढील कारवाई करण्यासाठी हे पत्र पाठवलेले आहे. याचा अर्थ जनगणना व BLOचे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकात केली जाईल याची आपण या ठिकाणी अपेक्षा करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनगणना व BLOचे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकात करण्याबाबतचे हे जे काही पत्र आहे त्याबाबतची माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.